हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे आज 2 वाटी बेसन लाडू। इथे तुम्ही पहा, मी लाडू तयार करून दाखवलेला आहे तुम्हाला। आपल्याला 2 वाट्या बेसनापासून 13 ते 14 लाडू तयार करायचे आहेत। आणि आता इथे आपण साहित्य पाहूया। इथे 2 वाट्या बेसन, 1 वाटी साखर पिठी, अर्धी वाटी तूप, गार्निश करण्यासाठी बदाम आणि मनुके, थोडी वेलची पावडर आणि 2 चमचे जाडा रवा। इथे आपण गॅस चालू करून त्यामध्ये घेतलेलं अर्धी वाटी तूप आहे, त्यामधलं आपण अर्ध घालणार आहोत। लागेल तसे तूप घालायचे आहे। आता इथे तुम्ही पहा, तूप चांगले गरम झालेले आहे। गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा। आता आपण इथे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। हे बेसन आपले घरचेच आहे, घरगुती। आता आपण त्यामध्ये 2 चमचे मोठा रवा घातलेला आहे। रव्यामुळे बेसन लाडू रवाळ असे टेक्स्चरचे होतात। इथे तुम्ही पहा, आपले शिल्लक राहिलेले अर्धी वाटीमधले तूप घालायचे आहे त्यामध्ये। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवायची आहे, जास्त केली तर तुम्ही करपू शकते। इथे तुम्ही पहा, 5 ते 6 मिनिटांनी या प्रकारे झालेला आहे पीठ। आता तुम्ही पहा, तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो, पण हळूहळू भाजल्यानंतर लाडू खमंग असे लागतात। इथे तुम्ही पहा, आता आपलं पीठ भाजत आलेलं आहे। कंटिन्यू तुम्हाला 20 ते 25 मिनिटे लागू शकतात। सतत हलवत राहा। आता आपल्याला एका पीठ हे ताटामध्ये घालायचे आहे थंड होण्यासाठी। आता आपल्याला हे 15 मिनिटे थंड होस तर ठेवायचे आहे। आता आपण इथे पहा, एकदम कोमट असे लागले पाहिजे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, ती त्यामध्ये आपण घालूया। घातल्यानंतर तुम्ही त्याला उलटण्याने किंवा हाताच्या साहाय्याने हलवू शकता। इथे तुम्ही पहा, मी वेलची पावडर घालत आहे थोडीशी। आता आपण उलटणं बाजूला ठेवून आपण त्याला हातानेच मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही पहा, छान अशा प्रकारचे मिक्स होत आहे। इथे तुम्ही लाडू बांधतोय का ते आपण इथे पाहूयात। आता मी इथे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहे। मी इथे एकाच हाताने लाडू तयार करून घेतलेला आहे। तुम्ही दोन्ही हातांनी पण लाडू तयार करू शकता। आता आपण त्याला मनुके आणि बदामने गार्निश करून घेतलेला आहे। तुम्ही या प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया। इथे तुम्ही पहा, 13 ते 14 लाडू 2 वाट्या बेसनपासून तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीपर्यंत। धन्यवाद।